मंत्री उदय सामंत ने कत्तलखाना विवाद पर बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि पशुवध पर पाबंदी का फैसला नया नहीं है, बल्कि 2015 में ही मुंबई महानगर पालिका ने जैन समाज की मांग पर 15 दिनों की बंदी का प्रस्ताव पास किया था। इस बार श्री कृष्ण जयंती 15 अगस्त को आने के कारण यह आदेश लागू हुआ है। सामंत ने आरोप लगाया है कि कुछ लोग जातीय तनाव और फेक नैरेटिव बनाकर राजनीति कर रहे हैं। उन्होंने कहा कि उनके पास 2015 के सभी दस्तावेज मौजूद है और इस मुद्दे पर अनावश्यक राजनीति नहीं होनी चाहिए। कत्तलखानाच्या संदर्भामध्ये जे काही खोटं पसरवलं जातंय हे सगळं त्यांच्याच कालावधीमध्ये झालेलं आहे, त्याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे। 2015ला मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांचा एक ठराव झाला आणि त्या ठरावामध्ये 15 दिवस ज्याला आपण पशुवध बंद करावा अशा पद्धतीचा ठराव त्यांनी जिथे घातला आणि त्या 15 दिवसामध्ये श्रीकृष्ण जयंती देखील होती। यावर्षी योगायोगानं श्रीकृष्ण जयंती ही 15 ऑगस्टला आलेली आहे आणि त्याच्यामुळे पशुवध बंदी ही महानगरपालिकेने त्या ठिकाणी जारी केलेली आहे। आपण जर हायकोर्टाचे निर्णय बघितले, आपण जर महानगरपालिकेचे ठराव बघितले, आपण सरकारचे जे GR बघितले, तर जे काही चर्चा केली जाते याच्यामध्ये काही तथ्य नाही। महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर बोलणारी मंडळी हे सगळं विसरणार आहेत, कारण ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की महानगरपालिकेनं असं केलं, महानगरपालिकेनं तसं केलं, माझ्याकडे 2015ची डॉक्युमेंट्स देखील आता आहेत। 2015ला कशा पद्धतीने निर्णय झाला, किती दिवस त्याच्यामध्ये इन्क्लूड केले गेले, त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 15 दिवसात पशुवध बंदी करावी या संदर्भातला ठराव कोणी आणला, तो किती नंबरचा ठराव आहे, त्याच्यानंतर जैन समाजाच्या मागणीनुसार जो एक त्यांचा 15 दिवसाचा कालावधी असतो त्याच्यामधले देखील किती दिवस पशुवध बंदी करावी, हे सगळे निर्णय 2015ला घेतलेले आहेत। आणि 2015ला महानगरपालिकेचे नगरपालिकेचे महापौर कोण होते, कुठच्या पक्षाचे होते, त्यांचे नेते कोण होते, हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे। आता हे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आहेत, त्याच्यामुळं प्रत्येक समाजाबद्दल आम्हाला कळवळा आहे, प्रत्येक समाजासोबत आम्ही आहोत अशा सांगण्याचा हा अट्टास आहे। पण ह्याच्यातनं काहीही फलश्रुती त्यांना मिळणार नाही। लोकांना कळलेलं आहे की 2015 पासून 2024 पर्यंत या बाबतीमध्ये कोणी बोलले नाहीत। आज मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या अन्य महानगरपालिका असल्यामुळं त्यांना हा कळवळा निर्माण झालेला आहे।